गांधी घराण्याचे विश्वासू आणि लाडके म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव प्राधान्यानं घेतलं जातं। मात्र राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना केंद्र सरकार निधी देण्यात हात आखडता घेताना दिसतंय। मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा दिल्लीवारी करूनही निधी आणण्यात ते अपयशी ठरलेत। एकीकडे राष्ट्रवादीनं दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मोहीम उघडलेली आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री कोणत्याच हालचाली करताना दिसत नाहीयेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांवरील गांधी घराण्याची माया आता आटत चालली का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। केंद्रात काँग्रेसचं सरकार, राज्यातही काँग्रेसचं सरकार। बिहारला केंद्राकडून 12,000 कोटींचं विशेष पॅकेज, उत्तर प्रदेशला ग्राम विकासासाठी 7,000 कोटींचं पॅकेज। महाराष्ट्राला का नाही मिळत केंद्राची मदत? पृथ्वीराज चव्हाणांचा केंद्रातला वट कमी झालाय का? महाराष्ट्र राज्याला 1972 नंतर सर्वात भीषण दुष्काळाला सामोरं जावं लागतंय। अनेक गावं ओसाड पडत चालली आहेत, तर लोक विस्थापित होऊन शहराकडे धाव घेत आहेत। अशा परिस्थितीत सरकार केवळ उपाययोजना केल्याच्या बाता मारतंय। राज्यातल्या टँकर आणि चारा छावण्यांवर आतापर्यंत 1,000 कोटी रुपये खर्च झालेत। पारदर्शी कारभार आणि प्रतिमेचा डंका पिटणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्याकडे कानाडोळा केलाय। दुष्काळी भागातही पॅकेज द्यावं यासाठी दिल्लीला चक्रा मारल्या, तरी मुख्यमंत्री हात हलवतच परतले। दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना राष्ट्रवादी पक्ष हा चांगलाच कामाला लागलाय। आमदार, खासदार, त्याचबरोबर शरद पवार हे सुद्धा राज्यभर दुष्काळग्रस्तांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी धावपळ करत आहेत। मात्र काँग्रेस पक्ष हा कुठेतरी मागे राहिलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली असलेला हा काँग्रेस पक्ष कुठेतरी दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यामध्ये कमी पडतोय असं चित्र दिसतंय। मदत व पुनर्वसन, त्याचबरोबर कृषी आणि महसूल हे तिन्ही विभाग काँग्रेसकडे आहेत। मात्र तरीही केंद्राकडून निधी आणण्यामध्ये मुख्यमंत्री कुठे कमी पडतात असा सवालही विचारला जातोय। छावण्या आणि पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून मुख्यमंत्री काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निवडणूक निधी आतापासूनच पुरवतायत की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दुष्काळ निवारणाच्या नावाखाली स्वतःची तुंबडी भरून घेण्यातच नेते आघाडीवर असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलंय। विशेष म्हणजे दुष्काळ निवारणाची जबाबदारी असलेले मदत आणि पुनर्वसन, महसूल आणि कृषी हे विभाग काँग्रेसकडेच आहेत। मग दुष्काळात पाण्यावाचून तडफडून मरणारी जनावरं आणि लोकांच्या वेदनेसाठी जबाबदार कोण? तर महाराष्ट्राचे प्रमुख आणि सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार ठरतात। प्रधानमंत्री बिहार, बंगाल, उत्तर प्रदेश को बड़ा चढ़ाकर पैसा दे रहे हैं। महाराष्ट्र ने 3,750 करोड़ की मांग की है। पृथ्वीराज चव्हाण हमारे मुख्यमंत्री हाईकमांड के सदस्य रहे। शरद पवार साहब आणि मजबूत मंत्री हमारे दिल्ली में है। सुषमा शिंदे भी गृह मंत्री और सभापति ये तीनों प्रकार के बड़े मंत्री है कि ये महाराष्ट्र को 3,750 करोड़ लेकर आएंगे, ऐसी महाराष्ट्र की जनता की अपेक्षा है। अगर ले नहीं पाए तो दिल्ली में शायद उनका वजन कम हुआ है, ऐसा ही माना जाएगा। राज्यातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आधीच मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरती नाराज आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात निधी गोळा करून दुष्काळावर उपाययोजना करत काँग्रेसच्या पुढे 2 पावलं टाकली आहेत। अशा वेळी राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये जर काँग्रेसच्या वाट्याला अपयश आलं तर त्यासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार राहतील अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात जोर धरतीये। रामराजे शिंदे, TV9, मुंबई।